नमस्कार मित्रांनो, मी मंगेश माने, सध्या मंत्रालय. उद्या आम्ही एका खास ट्रिपला जाणार आहोत. ती म्हणजे गिरनार पर्वताला पादुका दर्शन आणि गिरनार परिक्रमा. तर अतिशय छान ट्रिप असणार आहे आणि अर्थातच उत्सुकता मला सुद्धा आहे त्या ट्रिपची. आणि माझ्यासोबत जवळजवळ आमचे 25 ते 26 ऑफिसचेच कर्मचारी आहेत, त्यामुळे एक्साइटमेंट अजून जास्त आहे. आणि या ट्रिपला माझ्यासोबत असणार आहेत शिल्पा मॅडम. तर मॅडम, आपण नक्कीच उद्या जाऊया. उद्या संध्याकाळी आपल्याला 11:15 वाजता तिथे ट्रेन हलणार आहे. मी साधारण 10 वाजता येऊया तिथे. ठीक आहे, आता झाले आहेत 6:30. आपण उद्या जाणार आहोत. उद्या काय सुट्टीच आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाहीये. तुमची पॅकिंग वगैरे झालेली आहे का? आणि शेवटी ट्रेन जे आहे साधारण 10,000 पायऱ्या चढायचे म्हटल्यावर नक्कीच दिवस तेवढाच लागेल. सो एक्साइटमेंट आहेच. आता बाकीचं सर्व स्टाफ गेलेला आहे घरी तयारीसाठी आणि आमचं जरा काम होतं, सो आम्ही थांबलेलो आहोत. आमची पॅकिंग झालेली आहे. उद्याचा आहे पूर्ण वेळ, सो काही अडचण नाही आणि त्याच्या मागची एक्साइटमेंट नक्कीच आहे. सो चला बघूया आपण व्हिडिओ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. बाय बाय. हॅलो फ्रेंड्स, जय गुरुदेव. हा आमचा स्टाफ. आम्ही चाललो आहोत गिरनार परिक्रमा आणि गिरनार पादुका दर्शनासाठी. सध्याचा हा व्ह्यू आहे, हा मुंबई सेंट्रलचा आहे आणि जी मागे दिसते ते हमसफर एक्सप्रेस ट्रेन. हा मुंबई सेंट्रलचा जिना. साधारण प्लॅटफॉर्म नंबर 5 ला ही ट्रेन लागते, जिचा टाइम आहे 11:15. गिरनारला जायचं असेल तर सौराष्ट्र मेल एक उत्तम ट्रेन आहे, जी प्रॉपरली जुनागडला सोडते आणि जी 8:30 वाजता मुंबई सेंट्रल लागते. लास्ट कमर आणि शेवटच्या 10 सेकंदात ट्रेन पकडणार आहे आमचे बाबड सर. म्हणजे म्हणतात ना, गुरूंची इच्छा असेल तर काही अशक्य नाहीये. अगदी असंच झालं. ते आले होते नाशिकवरून, प्रॉपरली प्रॉम्प्ट 10 सेकंदात त्यांनी पळत पळत ट्रेन पकडली. म्हणजे त्यांच्या नशिबी गुरूंचा आशीर्वाद होताच आणि ही ट्रिप नक्कीच त्यांच्यासाठी गुरूंमुळे शक्य झाली असं नक्की म्हणेन. काही गोष्टीला म्हणतो ना आपण, योगायोग लागतो. हे आहे राजकोट स्टेशन. इथे आपण सकाळी 11 ते 12च्या आसपास पोहोचलो. ऍक्च्युली सौराष्ट्र ट्रेन पकडली असती तर डायरेक्ट आपण जुनागडला उतरलो असतो आणि तिथून गिरनार पर्वताचा पायथा राहतो एक 5 ते 6 किलोमीटर, परंतु राजकोट पासून जुनागड राहतो जवळजवळ 100 किलोमीटर. हा आहे राजकोट स्टेशनचा वरील व्ह्यू. एक मोठं जंक्शन आहे ते. आणि जर तुम्ही राजकोट वरून जाणार असाल तर 1 तासा 1.5 तासाने हमसफर गेल्यानंतर ही जी मागे दिसते ती सौराष्ट्र मेलच आहे. आणि असं म्हणतात की गुजरातला गेलं फाफडा जिलेबी नाही खाल्ली तर असं कधी शक्यच होणार नाही. सो फाफडा जिलेबीचा आनंद घेताना आमचे कर्मचारी आणि अर्थात मी सुद्धा. राजकोट स्टेशनचा बाहेरचा व्ह्यू. इथून आपण एक मिनी बस केलेली आहे आणि त्या मिनी बसने जाणार आहोत. आमचे सर्व ऑफिसचे कर्मचारी, आता ते सर्व मंत्रालयाचे शासकीय कर्मचारी आहेत या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि पौर्णिमा असते नोव्हेंबर महिन्यामध्ये, त्या निमित्तानं आम्ही ही ट्रिप अरेंज केलेली. या ट्रिपसाठी विशेष आभार पवार सर आणि आमचे अर्थमंत्री बनीत सर यांचे, कारण त्यांच्यामुळे जे शक्य झाले. साधारण 25 ते 26 लोकांना अरेंज करणं नॉट अ जोक. आणि हे आमचे ऑफिसचे कर्मचारी. आम्ही बसमध्ये एक मिनी बस इथे अरेंज केलेली आणि तिथून 100 किलोमीटरचा पुढचा प्रवास आमचा या बसने करायचा होता, कारण की त्या पिरियडला तिकीट अवेलेबल होत नाही. जवळजवळ 1-1.5 महिना आधी बुकिंग केल्यानंतर आम्हाला हे तिकीट अवेलेबल झालेली. इतर वेळ मिळतं तिकीट, परंतु त्या पिरियडमध्ये 4 दिवसांमध्ये तिकीट मिळणं कठीण. आता हे रस्ते बघा, असं म्हणतात की गुजरातचे रस्ते अतिशय छान असतात, तर ते इथं गेल्यावर नक्कीच कळतं. एक दुर्भाग्य आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की सातारा पुणे प्रवास करताना 2 टोल नाके भरून सुद्धा आपल्याला मनासारखे रस्ते भेटत नाहीत. परंतु इथं 80 किलोमीटरवर टोल नाका दिसत नव्हता, तरी सुद्धा रस्ते एवढे छान की आमच्या चक्क आमचे कर्मचारी झोपले होते बसमध्ये. सो तुम्ही कल्पना करू शकता आणि दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये की रस्ते किती छान आणि सुंदर आहेत. अगदी वाहतुकी शिस्तीमध्ये, म्हणजे ज्या त्या लेनमध्ये जिथेच गाडी चालेल एवढं छान आणि आकर्षण असं केंद्रबिंदू माझ्यासाठी तर हा पहिल्यांदा हा रस्ता होता.
हे जे दिसत आहे ते जुनागड शहर आणि पौर्णिमेच्या पिरियडमध्ये अतिशय प्रचंड गर्दी राहते. त्यामुळे याची नक्कीच काळजी घ्यावी लागते की हॉटेल असू द्या किंवा तिथं राहण्याची सोय वगैरे आधीच बुक करून ठेवा. शक्यतो तिथे इतर वेळेच्या तुलनेत दुप्पट दर असतात. म्हणजे जर इतर वेळी तुम्हाला 1200 मध्ये रूम मिळत असेल तर त्या पिरियडला तुम्हाला 3,500 ते 4,000 पे करावे लागतात. आणि हा ट्रॅफिक जाम तर कधी नसतं तिथे इतर वेळी, फक्त त्या 4 दिवसामध्ये नक्कीच ट्रॅफिक जाम राहतं. आणि हे जे पुढे दिसत आहे ते जुनागडचा शहराचा केंद्रबिंदू आणि तिथून लेफ्ट मारल्यानंतर आपण गिरणारच्या पायथ्याच्या बाजूला वळतो. जय गुरुदेव. आता आम्ही जुनागड शहरात प्रवेश केलेला आहे. रस्त्याला खरं या दिवसात पावसाळी वातावरण होतं, पण आकाश एकदम निळं दिसत आहे आणि समोर गिरणारचा डोंगर दिसत आहे. आजूबाजूला हिरवळ दिसत आहे. रस्ता एकदम स्वच्छ आहे. आमचा प्रवास एकदम सुखकर होत आहे आणि आम्ही बसमध्ये सगळे एकाच ऑफिसचे कर्मचारी असल्याने छान एन्जॉय करत आहोत. मध्ये थोडं ट्रॅफिक लागलेलं आहे आम्हाला, पण त्यात आम्ही बोर होत नाही त्या ट्रॅफिकमध्ये, कारण आम्ही आतमध्ये गाडीच्या आतमध्ये आमची एन्जॉयमेंट चालू आहे. 17 तासाच्या प्रवासानंतर आम्ही गिरनार पर्वताच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आमचं निवासस्थान पायथ्याशीच आहे. आता निवासस्थानी गेल्यानंतर आम्ही फ्रेश होणार आहोत, थोडा आराम करणार आहोत आणि त्यानंतर रात्रीचं जेवण घेणार आहोत. जेवणानंतर आम्ही पादुका दर्शनासाठी निघणार आहोत. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. गिरनार पर्वताचा हा विहंगम संध्याकाळचा आणि हा चंद्र देवता बघू शकतो. या रस्त्याने आपल्याला जो सुमारे 10,000 पायऱ्या आहेत आणि साधारण सकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचण्यात होऊन जाईल. 1:30 अकरा वाजता निघू आपण. ओके. गुरु शिखरावरील पादुका दर्शनासाठी आता आपण जात आहोत आणि इथून आपल्या दर्शनासाठी सुरुवात आहे. इथून आपण पायऱ्या चढणार आहोत. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. जय गिरनार. साधारणपणे 2,500 ते 3,000 पायरी चढल्यानंतर जुनागड शहराचा असा काहीसा व्ह्यूज दिसतो आणि गर्दी खूप असते पौर्णिमेच्या वेळी आणि काठी फार आवश्यक गोष्ट आहे, कारण की 10,000 पायऱ्या चढतानाच काठीची नाही, परंतु उतरताना नक्कीच काठीची गरज लागते. वरून हा जुनागड शहराचा झूम केलेला नजारा अतिशय छान वाटतं आणि वारं फार छान लागतं. म्हणजे एकदम थंड वाटतं. असं वाटतं की आपण 20 कुलिंगवर AC लावून बसलेलो आहोत. हे जवळजवळ जैन मंदिराच्या जवळचा एरिया आहे आणि जैन मंदिरापासून एक 500 पायऱ्या ते 300 पायऱ्या खाली हे जे मंदिर आहेत, एक मोठ्याशा उंच शिळा आहेत. त्या शिळा क्रॉस केल्यानंतर ही मंदिरं येतात आणि या ठिकाणी हॉल्ट करण्यासाठी ही सोय आहे. या ठिकाणी पाणीही मिळेल तुम्हाला. जर तुम्हाला काही खायचं असेल तर स्नॅक्ससाठी नाश्त्यासाठीही इथे मिळेल. आणि जैन मंदिराची इथे तर मोफत पाण्याची सुविधा आहेच, परंतु जाताना सोबत किमान 1 लिटर तरी पाणी सोबत न्यावे आणि प्रत्येकानं काठी आणि थोडंफार खाऊ हे नक्की न्या. आणि सोबत एक टॉर्च ही गरजेचं आहे. जर तुम्ही रात्रीची परिक्रमा करत असाल तर ह्या गोष्टी नक्की न्या आणि शक्यतो शूज प्रेफर करा, कारण की 10,000 पायऱ्या चढताना शूजचं जो असलेला बेस्ट. सोबत स्प्रे किंवा तुमच्या पेन किलर वगैरे असतील तर छानच. हा जैन मंदिरापासून जवळील व्ह्यू आहे. जैन मंदिराची कमान क्रॉस केल्यानंतर जेव्हा तुम्ही 3,500 पायऱ्या चढता तेव्हा काहीसा असा व्ह्यू होतो. आणि या टप्प्यापर्यंत आता रोपवेचं काम सुरू आहे. साधारण 1 ते 1.5 वर्षात या टप्प्यापर्यंत रोपवे येईल. मग त्याच्यानंतर गिरनारचे पादुका दर्शन आहे किंवा गुरु शिखर आहे ते अजून सोपं होईल.
जैन मंदिराच्या आसपासचा हा एरिया. साधारणपणे आम्ही ते 12 वाजता पोहोचलो. 2 तास लागले खालून पोचायला आणि छान होतं एकंदरीत. खालून येताना घाम आलेला, परंतु इथं नंतर एक 10 मिनिटं बसल्यानंतर थंड वार एवढं सुटलं की काय बोलायला नको. साधारण 2 तास उशिराने आमचे ग्रुप मेंबर, आम्ही 12ला पोहोचलो, हे सर्व 2 वाजता त्या ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत 2 तास आम्ही तिथेच थंडीत वाट बघत बसलेलो. परंतु तो एक वेगळाच अनुभव होता आणि छान आहे एकंदरीत. मस्त. पावणे 3 वाजता आपण गोरक्षनाथांची धुनी असलेल्या शिखरापाशी पोहोचलो आणि तिथून आपण नंबराला उभं राहिलो. 3 ते 4:30 साधारण 1.5 तासानंतर आपला नंबर आला. दर्शन घेतल्यानंतर खाली 5 वाजता जाऊन प्रसाद घेतला आणि 5:30 वाजता पुन्हा गोरक्ष धुनीपाशी माघारी आलो. खाली प्रसाद घेताना एक काळजी घ्यावी की खरकट सांडू नये आणि पाणी जपून वापरावं. आत्ता जे समोर दिसतंय ते गीरचं घनदाट जंगल आहे जे गुरुशिखरच्या आसपास आहे आणि याच्याच मधून परिक्रमा केली जाते आणि यामध्ये सर्रास सिंहांचा आणि इतर जंगली प्राण्यांचा वावर आहे. पण एक महात्म्य असं की परिक्रमा चालू असताना कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडत नाही. याच्या मागं गुरूंची श्रद्धा, गुरूंचं महात्म्य किंवा त्या वातावरणाची पावर हे नक्कीच आहे आणि ते तुम्हाला तिथे गेल्यानंतरच जाणवतं. तुम्ही माना तो मानू नका, परंतु आहे तिथे अशी आध्यात्मिक एनर्जी आहे आणि तिथे नक्कीच गुरुदेवांचं स्थान आहे. त्यामुळे तिथं त्याची अनुभूती बऱ्याच जणांना आली आहे, त्यापैकीच मी एक आहे. हे जे दिसते ते गुरु शिखरचा शेजारचं एक छोटंसं शिखर आहे आणि खूप छान आणि एनर्जेटिक वातावरण. ही जी पांढरी लाईट दिसत आहे तिथे तुम्हाला प्रसाद मिळेल. ज्यावेळेस तुम्ही गुरुशिखरचं वरून दर्शन घेऊन खाली येता त्यावेळेस तिथे प्रसाद घ्या आणि हे जे पाहत आहात अखंड शिळा हे गुरुशिखर आहे आणि ते वरती जे घुमटासारखं गोल दिसत आहे ना तर तिथे गुरुदेवांच्या पादुका आहेत. पलीकडच्या बाजूने छानसा असा रस्ता आहे. फक्त काळजी एवढीच घ्यावी की काठी सोबत ठेवा आणि मस्ती अजिबात करू नका, कारण की खोल असल्यामुळे इतर धोके संभवू शकतात. छान एकत्रित वातावरण आणि मी म्हणेन की सकाळचं म्हणजे रात्री जावा, त्यामुळे सकाळचा हा जो नजारा आहे ना तो नक्कीच छान आहे आणि एक पर्वणी आहे.
फोटो सेशन. आमच्या ग्रुपमधील हे मेंबर आहेत. हा सर्व आमचा ग्रुप आहे. ही गोरक्षनाथांच्या धुनीजवळची एक गुफा आहे. या गुफेमध्ये नक्की जा. एक छान अनुभव आहे. गोरक्षनाथांच्या धुनीच्या अॅक्युरेट मागच्या बाजूला आहे. तो येतोय परत त्याला हे अपेंडिक्सचे आध्यात्मिक गुरु ज्यांनी आसाराम बापूंना ही दीक्षा दिली आणि ज्यामुळे आसाराम बापू विजय मल्ल्यासारखे शिष्य बिघडले. हे परतीच्या प्रवासातील फोटो आहेत. जैन मंदिरच्या अॅक्युरेट खाली ही मोठी शिळा आहे आणि ती छोटी छोटी मंदिर ही ह्या शिळेच्या वरतीच आहेत. खूप छान आहे. रिटर्न येताना तुम्हाला सर्व फोटो काढता येतील. आणि आम्ही हा आमचा ग्रुप, आम्ही ग्रुपने गेलो आणि ग्रुपने आलो. काही सिनियर सिटीजन पण होते. हे जैन मंदिर जे वरून खूप छान प्रकारे दिसतं. साधारण एक 300 पायऱ्यावरून हे शूट केलेलं आहे. तिथे जवळजवळ मोठ्या मोठ्या अशा शिळा आहेत. तुम्ही कल्पना करू शकता या फोटोवरून ती शिळा किती मोठी असेल. आणि पूर्ण जो पर्वत आहे, गुरुशिखर पर्वत आणि गोरक्षनाथ धुनी पर्वत, तर त्याच्या चारही बाजूला असं पूर्ण जंगल आहे. आणि असं छान असं पाण्याने असं एकंदरीत सुंदर असा निसर्ग देखावा तुम्ही पाहताय. जे पुढे दिसते ते जुनागड शहर आहे आणि त्याच्या जवळचं हे गिरचं जंगल आणि हे जे पुढे दिसते ते व्हाईट वॉल आणि झेंडावालं तर ते अंबामातेचं मंदिर आहे. इथे 3 टप्पे समजले जातं साधारणपणे. जैन मंदिर पहिला, अंबामाता मंदिर दुसरा टप्पा, गोरक्षधुनी तिसरा टप्पा आणि त्याच्यानंतर दिसतं ते गुरुदेवांचं मंदिर. हे जे पाहताय ते जैन मंदिर आहे, जे मोठ्या कॅमेऱ्यातून शूट केल्यामुळे ते झूम वगैरे व्यवस्थित करता येते. खूप छान आणि सुबक असं मंदिर आहे. नक्कीच जेव्हा आपण माघारी येतो त्याचं वरून दिसणारा नजारा अतिशय सुंदर असतो. जैन बांधव या ठिकाणी सतत भेट देत असतात. आणि एक महात्म्य असं की ज्या ठिकाणी गुरुदेवांचं मंदिर असतं तिथे जैन तीर्थक्षेत्र हे असतं. एकदम बांधकाम कलेचा उत्तम नमुना जर पाहायचा असेल तर हे जैन मंदिर अतिशय छान आणि सुंदर एरिया आणि पूर्ण हिरवळ असल्यामुळे अतिशय छान आणि मनाला भावेल असं वाटतं. हे खाली बघताय ते जुनागड शहर आणि ते पलीकडं आहे ते जुनागडच्या पलीकडचं जे मोठं शहर आहे ते आहे. आणि आपल्या इकडे कसं साधारणपणे मोकळे बोकडे डोंगर दिसतात, परंतु सेम सह्याद्रीच्या धर्तीवर इथे सुद्धा घनदाट जंगल यांनी मेंटेन केले आणि ते एक विशेष आहे. आणि त्यामुळे याची सुंदरता अजूनच वाढते. आणि सिंहासाठी राखीव असल्यामुळे एकदम छान वाटतं. अशी आजूबाजूला अशी छोटी छोटी मंदिरे आहेत, तेही आपलं लक्ष केंद्रित करतात. आणि सकाळी येणारा थंडगार वारा आणि मंदिरातून दर्शन घेतल्याचं एक समाधान, दोन्ही गोष्टी घेऊन आपण रिटर्न जातो. हे जैन मंदिरातील मूर्ती आहे, तीर्थांची मूर्ती आहे ही. आणि हा जैन मंदिराचा कळस.
जय गुरुदेव. आणि हा आपला परतीचा प्रवास सुरू होत आहे. हे आहे दुरांतो एक्सप्रेस, जे आपण राजकोटवरून पकडलेले आहे आणि हे आपल्याला सकाळी सोडेल बांद्र्याला. सो छान प्रवास झाला आणि पुढे एक एक्साइटमेंट आहे जी ट्रेनमधली आहे. नक्की पहा व्हिडिओ संपेपर्यंत. ते एक्साइटमेंट म्हणजे 3, 2, 1. Happy birthday